तू इथे आहेस का? मी सगळ्या घरादारात पाहून राहिलं तुले. काय झालं? तोंडावर 12 वाजले, काऊन येऊन बसली इथे? कोण्या विचारात पडेल आहेस तू? मी ना कालपासून लयच विचारात पडली. तुम्हाला माहित नाही का मतदान आहे ना आता? मला तर काही समजूनच नाही राहिलं काय करावं काय नाही. कोणाला मतदान करावं कोणाला राहू द्यावं. याच्या विचारात पडासारखं का आहे? तुम्हाला तुमच्या भावानं पैसे दिले तर तुम्ही तुमच्या भावालाच मतदान करसाल ना? हो ना, हाच तर लय मोठा गंभीर प्रश्न आहे आमच्या पुढे की आम्ही आता मतदान कोणाला करू. एका भावानं तर आम्हाला पैसे पहिलेच दिले, आता तर मला समजून बी नाही राहिलं की आम्ही मतदान कोणाला करू. तर पहा ना, आता एक सरकार म्हणते मी 1500 चे 2100 देईल आणि एक सरकार म्हणते की मी 3000 रुपये देईल. आता आम्ही 12 महिला किती पेचात पडलो, आम्हाला समजून नाही राहिलं 3000 रुपयाले मतदान करावं की जिथे 2100 रुपये भेटतात त्याच्यासाठी मतदान करावं. पहिले पहा बरं 1500 रुपये दिले त्यातही आम्हाला किती खुशी झाली होती. आता तेच 1500 चे 2100 केले तरी मन समाधान नाही राहून राहिलं. असं वाटून राहिलं 3000 जर भेटले तर आणखी 1000 रुपयाने याच्यापेक्षा बी शिल्लक पैसे भेटतात. म्हणून आता तर दुय्यमच मत झालं, काही समजूनच नाही राहिलं की मतदान कोणाला करावं. मी तर याच्यासाठी लयच विचारात पडली, मला तर काही समजून नाही राहिलं की मतदान कोणाला करून कोणाला राहू देऊ. तर असं म्हणजे डोक्यात हे चालू आहे की मतदान कोणाला करू हा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की ज्याची 2100 भेटतील त्याला करू का ज्याचे एकूण 3000 भेटतील त्याला करू. म्हणजे हे बाया काय मतदान कायले करायचं त्याचा विचार नाही करू राहिले. बायाचं कसं पैसे जास्त कुठे भेटतील का नाही याचा विचार करू राहिले बाया. काय एवढं तुम्ही बायाला हुशार आहात, तुम्ही करणारच आहात. तुम्हाला ज्याला लागलं त्याला मतदान. तशा बाया खूप हुशार आहेत, विचारपूर्वकच करणार आहे जे बी काही करसाल ते. आता कसं आहे निवडणुका म्हटल्यावर आपल्याला तर सर्व नेते लोक योजनेचा पाऊसच करतात, पण आपल्याला आपलं मन पक्क करून मतदान करायचं असते की आपल्याला नेमकं कोणाला मतदान करायचं आहे ते. त्याच्यात एवढं विचार करासारखं काय आहे? आपल्याला जे योग्य सरकार वाटेल त्याला आपण मतदान करायचं. मी तर माझ्या मैत्रिणीला भेटूनच विचार करेल की कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही. विचारपूर्वकच मतदान करेल मी सर्वांसंग चर्चा करून. अशी काय केला विचार कोणाला करतो मग मतदान? महायुतीले का महाआघाडीले? मला तर काही समजून नाही राहिलं बाई. आता पाय बरं ते पैशाच्या ना काही समजून नाही राहिलं यावेळेस कोणाला करावं ना कोणाला ठेवावं. हो ना, खरंच काही समजून नाही राहिलं. मला तर असं वाटू राहिलं एवढं विचारात पडेपर्यंत आपण मतदानच नाही करावं कोणाला. इरेबी कोणतंही सरकार निवडून आलं तर आपल्याला काय फायदा होऊन राहिला? त्याच्यापेक्षा जाऊ द्या, जो सरायला फायदा होईल तो आपल्याला भेटणारच आहे. कोणतंही सरकार आलं तरी मतदान केलं काय नाही केलं काय फरक पडणार आहे? फरक पडत नाही तर काय. मतदान हे लय महत्वाचं असते, प्रत्येकानं मतदान हे केलंच पाहिजे. आता कसं महायुती महाविकास आघाडीनं तर आपल्याला योजनेचा वर्षाच केलेला आहे. आता आपल्याला विचार करावा लागेल कोणाला मत द्यायचं आणि कोणाला नाही. तर माझ्या विचारानं तर मला असं वाटते की आपल्यासाठी बायासाठी महायुती हे फायदेशीर राहील. कारण पाय म्हणते एसटीचं तिकीट तुम्हाला फुकटच देतो आणि दर महिन्याला आपल्याला 3000 रुपये बी देतो म्हणते. 1500 डायरेक्ट डबलचेच पैसे देऊन राहिला ना सरकार. हे दोन मुद्दे लक्षात घेतले तर असं वाटते की कसं आहे महायुती आपल्यासाठी फायदेशीर राहील. हो ना, मी तर याच गोष्टीचा विचार करून माझ्या तर डोकं दुखू राहिलं सर. मला तर समजूनच नाही राहिलं आणखी बी कोणता निर्णय घ्यायचा आणि कोणाला मतदान करायचं. तर काय एवढं विचार करासारखं? आपल्या बायाचं कसं आहे, आपल्या बायाचं मन समाधानी नाही आहे ना. आपल्याला एवढं मोठं एसटीचं अर्ध तिकीट भेटलं, 3 सिलेंडर आपल्याला मोफत भेटले, एसटीचं अर्ध तिकीट, आणखी आपल्याला महिन्याला 1500 रुपये भेटले. कोणतरी दिले होते का आजपर्यंत आपल्याला आपल्या खात्यापर्यंत पोहोचून 1500 रुपये? आपल्या बायाचा कोणतरी विचार केला? हे पहिलंच असं सरकार ठरलं ना की ज्यानं आपल्या महिलांचा विचार केला, सर्वसामान्य महिलांचा विचार केला. म्हणून तर मला असं वाटते की आपण कसं आहे महाविकास आघाडीलाच आपण मतदान करायला पाहिजे. जे आपल्याला भेटलं आजपर्यंत त्यात जर आपण समाधानी राहिलो तर आपण कसं महाविकास आघाडीच आपल्यासाठी बरोबर राहील बायासाठी. मला तर असं वाटून राहिलं. शांता मावशी तू सांग बरं, तुले बी काय वाटून राहिलं ते? कसं आहे आता सराईच्या डोक्यात तर अलग अलग चक्र चालूनच राहिले. तू बी सांगतोय मग तुझं काय म्हणणं आहे? तर हे काय हो, आता कसं आहे सर्वांना तर आपापल्या योजनेचा आपल्यावर वर्षाव करेलच आहे. आता आपल्यालाच विचार करणं आहे, योग्य तो निर्णय घेणं आहे. कोण किती योजना आणते याच्यापेक्षा किती योजना अंमलात येतात याला जास्त महत्व असते. त्या कारणानं कोणतीही घाई गडबड न करता सर्व काही विचार करूनच आपण मतदान कसं 5 वर्षातून एक वेळ मतदान करायला लागत असते. त्याच्यानं आपण योग्य तो निर्णय घेतलेलाच बरा राहते. मतदान करायच्या वक्ती नुसतं पैशाच्याच गोष्टी लक्षात न घेता आपण कसं आपल्या लेकराच्या भविष्याचा विचार करायला पाहिजे. सोबत शेतकऱ्याचा, व्यापाऱ्याचा आणि नोकरीवाल्याच्या सर्वच गटाचा विचार करून आपण मतदान करायला पाहिजे. तेव्हाच कुठे योग्य सरकार आपण निवडून आणू शकतो. हो हो बरोबर आहे मावशी, तुझीच गोष्ट बरोबर आहे. आपण सर्व गोष्टीचा विचार करूनच मतदान करायला पाहिजे. आता माझे डोकं शांत झालं. आता मी शांततेत निर्णय घेऊ शकतो की मला कोणाला मतदान करायचं आहे ते. मग मित्रमंडळी तुम्ही विचार केला का नाही कोणाला मतदान करायचं? तर का आणखी तुमचा विचार चालूच आहे? कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं. सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.